लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटी येथे अचानक समोर येत असलेल्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील एसटी बस सोमवारी दुपारी 1:45च्या सुमारास उजव्या बाजूला उलटली। यात 41 प्रवासी जखमी झाले असून यातील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अहमदपूर आगाराची अहमदपूर ते लातूर ही बस क्रमांक MH20BL 1613 चाकूर येथून प्रवासी घेऊन लातूरला जात होती। नांदगाव पाटीजवळ एक दुचाकीस्वार अचानक उजव्या बाजूला वळत असल्याचे लक्षात येताच पाठीमागून येणाऱ्या भरधाव बस चालकाने दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्यासाठी बस बाजूला घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उजव्या बाजूच्या वनवेवर जात उलटली। या अपघातातील बसमधील 41 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून काही प्रवाशांचे हात व बोटे तुटून घटनास्थळी पडली आहेत। बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते। यातील 41 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यापैकी 5 जणांची परिस्थिती गंभीर असून त्यात 2 महिलांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आता या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट असे दिसून येत आहे की दुचाकी स्वार चुकीच्या पद्धतीने अचानक टर्न घेत आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादात एसटी पलटी झाल्याचं या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे।